भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी रत्नागिरीत लावलेल्या बॅनरची चर्चा सध्या रत्नागिरीत रंगलेली पाहायला मिळते आहे। विघ्नहर्त्याचे स्वागत, आनंदाचे आगमन, रत्नागिरीत होणार परिवर्तन अशा आशयाचे बॅनर सध्या बाळ माने यांनी लावलेले पाहायला मिळतात। गणेश भक्तांचं स्वागत करण्यासाठी रत्नागिरीत ठिकठिकाणी अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। बाळ माने भाजपचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख आहेत। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून बाळ माने सध्या इच्छुक उमेदवार आहेत। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार उदय सामंत म्हणजेच उद्योगमंत्री उदय सामंत हे आहेत। भाजपकडून वेळोवेळी रत्नागिरी आणि गुहागर विधानसभा मतदारसंघावरती या ठिकाणी दावा केला जातोय। अशावेळी भाजपाकडून रत्नागिरीत होणार परिवर्तन असे बॅनर लागल्यानं याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच पाहायला मिळते आहे। अशा आशयाचे बॅनर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेले आहेत, कारण बाळ माने यांनी रत्नागिरीत होणार परिवर्तन अशा स्वरूपाचे बॅनर लावल्यामुळं या बॅनरची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगली रंगलेली पाहायला मिळते आहे। त्यामुळं महायुतीमधून रत्नागिरी विधानसभेची जागा कोणाला सुटणार याची उत्सुकता या ठिकाणी ताणली गेलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।